दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. नीट पेपर फुटी प्रकरणाने संपूर्ण भारतात वातावरण तापलेलं असताना महाराष्ट्रात मार्च 2026 मध्ये झालेल्या औषध निरीक्षक या पदासाठी MPSCने परीक्षा घेतली असून या परीक्षेचा पेपर फुटला असल्याची चर्चा समाज माध्यमात सुरू असून या परीक्षेचे काही प्रश्न बाहेर आले आहेत आणि त्याचे स्क्रीनशॉट समाज माध्यमात व्हायरल झाले आहेत. ही गंभीर घटना असून या प्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून मुळापासून तपास करून दोषींना कडक शासन करण्याची मागणी संभाजी ब्रिगेड निवेदनात केली आहे. MPSC पेपरफुटी निवड प्रक्रियेतील कथित अन्याय तसेच MHT CET परीक्षा घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोमवारी 3 ऑगस्ट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने जागरण गोंधळ आंदोलन केलं. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विद्यार्थी, पालक, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक युवती तसेच संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी MPSC पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, MHT CET परीक्षा घोटाळ्यातील जबाबदारांवर गुन्हे दाखल करावेत, ऑनलाईन परीक्षा पद्धती बंद करून ऑफलाईन परीक्षा सुरू करावी तसेच शिक्षक पात्रता TET परीक्षा कायमस्वरूपी रद्द करावी अशा विविध मागण्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आल्या आहेत. नमस्कार, मी इयत्ता 12वीची विद्यार्थिनी समृद्धी सासवडे. तर आज महाराष्ट्रात भरपूर विद्यार्थी असे आहेत जे उद्याचे स्वप्न पाहून कष्ट करतायत. प्रत्येकाला वाटतं की मी उद्या डॉक्टर बनेल, इंजिनियर बनेल किंवा सरकारी अधिकारी बनेल. पण जर हे पेपर असेच लीक होत आहेत, पेपर फुटतायत, ते विद्यार्थ्यांचं उद्याचं स्वप्न हे आजच फुटू राहिले. आणि जो विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतोय त्याचे आई वडील त्याला कष्ट करून पैसे पुरवत आहेत आणि जर ते पेपर उद्याच फुटत असतील, उद्याच ते पेपर रद्द होत असतील तर त्या विद्यार्थ्यांनी नेमकं करायचं काय? असाच प्रश्न जर आता मला उद्या CET द्यायची, पण जर मी ती CET देऊन खरंच मला उद्या फायदा होणार आहे का, असाच प्रश्न माझ्या समोर उभा राहिला आणि म्हणून आज मी इथे उपस्थित आहे. आणि ते झालंच, पण माझे छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने आज आपण येथे सर्वजण आहोत आणि त्याच शिवरायांचा इतिहास हा पाठ्यपुस्तकातून रद्द करण्यात येत आहे. सरकारला एवढीच विनंती आहे की हा इतिहास प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. ही शिक्षण व्यवस्थापकांचं हे कार्य आहे. आणि काय परीक्षा द्यायच्या आधीच असे जर पेपर फुटत असतील तर विद्यार्थ्यांनी उद्या करायचं काय? माझी सरकारला एवढीच विनंती आहे की आम्ही हे सर्व जिजाऊंचे लिख आज इथे जमलेलो आहोत. हे जे आंदोलन झालंय याची सरकारने खोलवर जाऊन सकल लक्षता घ्यावी आणि आम्हाला ह्या आंदोलनाचं जे काही आंदोलन झाले आहे त्याचा फायदा होईल, म्हणजे आम्हा विद्यार्थ्यांना उद्या त्याचा फायदा होईल. आज आंदोलन करताय, कुठेतरी विद्यार्थ्यांवर अन्याय झालाय, राज्यभर आंदोलन सुरू आहे. काय नेमकी भूमिका आहे आणि पुढची भूमिका काय राहील? आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयासमोर आमचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मान्य राजदादा परकाळे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही जे आंदोलन केलं, या आंदोलनाचा उद्देश म्हणजे आज भारत देशाचा आपण कणा पाहिला जो तरुण आहे, हा तरुण KG ते PG इथपर्यंत उद्ध्वस्त करण्याचं काम हे भारत सरकार करत आहे. कुठल्याही परीक्षेवरती आज तरुणाचा भरोसा राहिलेला नाही, कारण की या सरकारने सर्वत्र त्या ठिकाणी भ्रष्टाचार करून या ठिकाणी तरुणाचा विश्वास या यंत्रणेवरचा उडवलेला आहे. म्हणून संभाजी ब्रिगेड या विषयामध्ये काम करून कुठेतरी या तरुणांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी आंदोलन उभं करत आहे. सरकार आल्यापासून सर्वसामान्य जनतेचं हित डोळ्यासमोर न ठेवता धनदांडग्यांचं हित जोपासण्याचं काम केलं. दुर्दैव आहे की शैक्षणिक क्षेत्रासारख्या एका अतिशय चांगल्या क्षेत्रामध्ये ज्या त्या ठिकाणी भारताला महासत्ता बनवण्याची क्षमता आणि ताकद आहे, त्या क्षेत्रामध्ये सुद्धा धनदांडग्यांना घुसून त्या माध्यमातून त्या ठिकाणी भ्रष्टाचार होत असलेला दिसून सुद्धा तो पाठीशी घालत जनसामान्यांची, गोरगरिबांच्या
मुलांवर विद्यार्थ्यांवर अन्याय केला जातोय आणि अतिशय सदोष अशा या शिक्षण पद्धतीत मागच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणात पेपरफुटीचे प्रकार घडतायत. या सर्व बाबी पुढे येत आहेत. असं असून सुद्धा ते दडपण्याचं घाणेरडं कृत्य आणि काम हे सरकार करतंय. याच महाराष्ट्रामध्ये मुलीच्या परीक्षेमधील गुणांच्या फेरफार प्रकरणी एका मुख्यमंत्र्याने तात्काळ 2 दिवसात हायकमांडच्या सांगण्यावरून राजीनामा दिला होता. शिवाजीराव निलंगेकर, बाबासाहेब भोसले, त्याला म्हणतात नैतिकता. काल परवा जो राजीनामा दिला 28 नीटच्या विद्यार्थ्यांचा बळी घेऊन दिलेला राजीनामा हा नैतिकतेला धरून नाही. दुसऱ्या दिवशी त्या संबंधिताचं स्वागत ज्या पद्धतीनं या एनडीएच्या लोकांनी केलं हे कुठेतरी लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केलाय आणि म्हणून याच्या तीव्र निषेध करत आज अहमदनगर जिल्ह्याच्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन जागरण गोंधळ घालत धरणे आंदोलन करतोय. महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू आहे आणि संभाजी ब्रिगेड येत्या 9 ऑगस्टला क्रांती दिनी क्रांतिकारी पाऊल उचलून या सर्व बाबींचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय राहणार नाही. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोजदादा आखरे यांच्या सूचनेनुसार आज महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती ठिय्या आंदोलन होत आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज अहिल्यानगर या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचं आंदोलन होत आहे. MPSC मधला पेपरफुटीचा घोळ, त्याच्यानंतर MSc मधला घोटाळा आणि TET रद्द करा हे 3 विषय घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत. आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सरकारला मी जाहीर आवाहन करतो की यापुढे कुठलीही परीक्षा ऑनलाईन घेऊ नका. तुम्ही तसा प्रयत्न केला तर आम्ही त्या भाषेत उत्तर देऊ. तुम्ही ही परीक्षा रद्द करा. गोरगरिबांच्या जीवावरती उठलेला आहात हे थांबवा, बंद करा. आंदोलनात संभाजी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे निलेश बोरुडे, इंजिनियर श्याम जरे, दिलीप वाळुंज, सद्दाम शेख, विठ्ठल देठे, सचिन काकडे, महेश दानवे, प्रशांत कांबळे, योगेश बोरकर, अरविंद गेरांगे, निळकंठ सावंत, महिला अध्यक्ष जयश्री रोहकले, युवक अध्यक्ष अमोल शेळके, शशी दरेकर, वैभव लालगे, अभि मेढे, संदीप मांढरे, दादा ठोंबरे, शशांक सुरवसे, अच्युत गाडे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.